पक्षांतरावर या बंडखोरीवर आता उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तसंच साहजिकच आहे की या एवढ्या मोठ्या पक्षपुठीनंतर सर्वसामान्य कार्यकर्ता जो असतो पक्षाचा त्याचं मनोबल वाढवणं हे महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने उद्धव ठाकरे काय बोलणार, आदित्य ठाकरे काय बोलणार, तसंच शिवसेनेचे मोठे त्यांच्याकडे ऑपरेशन जुळवा हे कधीच नव्हतं। हे तुडवा, त्याच्यानंतर कधी म्हणाले कोतळा काढतो, कधी म्हणाले मर्डर करतो, कधी म्हणाले नाळ्यातले किडे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्र गांभीर्यानं घेतो, तुम्ही घेता, पण महाराष्ट्र गांभीर्यानं घेतो हे मला अजिबात पटत नाही। कारण ते जर गांभीर्यानं घेतलं असतं तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढं घवघवीत यश महाराष्ट्रातल्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या मतदारांनी आम्हाला कधीच दिलं नसतं। ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल आणि आज ते 6 खासदार इथे दिसले। तुम्ही ज्या प्रतीक्षेमध्ये आहे त्याच प्रतीक्षेमध्ये मी आहे, परंतु काल युबीटीच्या बैठकीला दिल्लीमध्ये 6 खासदार उपस्थित नव्हते। युबीटीच्या रोषापाठी हाच आमचा त्याच्यामध्ये सक्सेस आहे। खासदारानंतर आता आमदार किंवा नगरसेवक नाही, तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला टायगर ऑपरेशन का म्हणता मला अजून कळलेलं नाही। कारण दररोज आमच्याकडे पक्षप्रवेश होत असतो, दररोज। म्हणजे आज देखील, काल देखील, परवा देखील, मागचे 8 दिवस देखील कोण नगरसेवक येत आहेत, नगराध्यक्ष येत आहेत, झडपी मेंबर येत आहेत, युबीटीचे पदाधिकारी येत आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी येत आहेत। मग तुम्हाला 1, 2, 3 असं जर करायचं असेल तर 365 पर्यंत तुम्हाला जावं लागेल, कारण दर दिवशी प्रवेश होत आहेत आणि वर्षातले 365 दिवस आहेत। त्याच्यामुळे 1 जानेवारी सोडून जाणार असं म्हणतात। म्हणजे मुंबई महानगरपालिका असं करतो त्यांना असंच वाटतंय सरपंचापर्यंत जाणार आहेत, माती पण खाणार आहेत, तर त्याला काय करायचं? बघू रे, आता जे होईल ते। पुढची कार्यकर्त्यांची काय भूमिका? आम्ही आता घेतोय ना मिशन, बघू ना। आपण पाहतोय उद्धव ठाकरे या वर्धापन दिन सोहळ्याला सभागृहात जाऊन पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होतोय। तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे हजर झालेत। पुन्हा एकदा सांगते, ऑपरेशन टायगरचा अर्थ काही व्यक्ती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात असा नसतो। ऑपरेशन टायगर म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलं की शिवसेनेचे खरे वाघ हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। कारण संकटाच्या काळामध्ये बेळात लपणारे उंदीर असतात, परंतु संघटनेसाठी, पक्षासाठी आणि शिवसैनिकांसाठी जमिनीवरती लढणारे खरे वाघ असतात। आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी कधी वर्क फ्रॉम होम नाही केलं, ते भिडले, लढले, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळं खासदारांची भूमिका काय आहे ह्या संदर्भात तेच बोलू शकतील। परंतु आपण बघतोय की चांद्यापासून बांद्यापासून शिवसैनिकांचा, कार्यकर्त्यांचा ओघ त्यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस वाढतोय। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आणि हे वर्ष अत्यंत विशेष आहे, कारण हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी आहे। अत्यंत उत्साहाचं वातावरण समस्त शिवसैनिकांच्या मध्ये आहे, कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असेल किंवा लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं यश मिळवलं, त्यामुळे आज पक्षाची घोडदौड पाहता आम्ही संपूर्ण राज्यामध्ये नंबर 2च्या पक्ष आहोत आणि त्याचबरोबर प्रादेशिक पक्षामध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावरती आहोत। आणि त्यामुळे शिवसेनेचं हे सुवर्ण वैभव बघून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नक्कीच स्वर्गातून एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असतील। खासदाराला शरम वाटली पाहिजे की त्याच्यासाठी आम्ही तिकीट आणलं, रक्ताचं पाणी केलं, जिंकून दिलं, संपलेल्या माणसाला परत जिवंत केलं, त्याला शरम नाही? काय करणार त्याला? ऑपरेशन करायला काय ते डॉक्टर आहेत का? हा, कोण श्रीकांत शिंदे? ज्याला आम्हीच घडवला ना, उद्धव ठाकरेच घडवला ना श्रीकांत शिंदेला। घडवल्यानंतर ही ताकद आली ना। हा, पुढे काय त्याची अवकात काय नाही त्याची। आज 60 वर्ष शिवसेनेला पूर्ण होत आहेत, बाळासाहेबांच्या विचारांना पूर्ण होत आहेत। बाळासाहेबांचे विचार जे आहे शिंदे साहेब पुढे घेऊन जात आहेत, प्रत्येक शिवसैनिक पुढे घेऊन जातोय आणि आज सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा आनंद आहे का? ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा आनंद आहे? थांबा जरा, 2 दिवस जरा रिलॅक्स करा। नाही, पण तुम्ही दिल्लीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ऑपरेशन। तो दिल्लीला बाबा, त्याची पुढची प्रक्रिया काय असणार आहे? कशा पद्धतीनं पुढची प्रक्रिया डॉक्टर साहेब कशी असणार आहे पुढची प्रक्रिया? परवा कळेल सगळ्या गोष्टी। 2 दिवसामध्ये अधिकृतरित्या 2 दिवसामध्ये कळेल तुम्हाला। साहेब आगे बढो। आज कुणाचा? मी सर्व शिवसैनिकांना
पुन्हा एकदा सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना विनंती करतो की आपण उद्धव ठाकरे वर्धापन दिन सोहळ्यात यांचं पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत आणि त्यांचा रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची थेट दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। आज उद्धव ठाकरे मागील 2 दिवसाच्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं आहे। एकीकडे शिवसैनिकांचा आक्रमकपणा तर दुसरीकडे दुसऱ्या शिवसेनेनं मिळवलेला विजय, उद्धव ठाकरेंसाठी समोर असलेलं हे आव्हान आणि आव्हानातनं आज शिवसैनिकांना कोणता ते मूलमंत्र देतात याकडे आपलं लक्ष असेल। आपण भरू आई वडील आहोत म्हणून, पण तुम्ही विचार करता हे मुलांच्या ह्याच्यावरती मानसिकतेवर किती फरक पडेल। मी आपल्या वेळेला माझे वडील 7 रुपये भरायचे महिन्याचे, मी असा वागायचो की शाळा माझ्या बाबांनी विकत घेतली आहे, 7 लाख दिल्यावर ते सगळ्याच गोष्टी शिवसेनेने पाहिलेल्या आहेत आणि आज हा 60वा वर्धापन दिन, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? हे बघा, वर्धापन दिन हा जो असतो हा वाढणाऱ्या गोष्टीचा असतो। वर्धिष्णू जे संस्कृतमध्ये म्हणतात ही प्रगती, अधोगतीचा वर्धापन दिन साजरा होत नाही आणि आम्हाला आनंद आहे की आमची शिवसेना वाढत चालली, एक एक डबा आम्हाला जॉईंट होतोय आणि ह्याचा आनंद आहे आणि वर्धापन दिन त्याचा साजरा केला जातो, तो आमचा या ठिकाणी वर्धापन दिन साजरा होतो। शिवसेनेचे 2 वर्धापन दिन पाहायला मिळतात गेल्या काही वर्षांपासून। शिवसेना ही शिवसेना आहे, तिकडे युबीटी म्हटलं जातं, तिकडे अधोगती आहे आणि इकडे प्रगती आहे। म्हणून जनात शिवसेना मनात शिवसेना, जनात शिवसेना मनात शिवसेना आणि सर्वत्र शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना। एकीकडे ज्या पद्धतीने संजय राऊतांची जी वक्तव्य आपण गेल्या काही दिवसात पाहिली, त्यात आता त्यांनी ऑपरेशन तोडो असं सुद्धा म्हटलेलं। तुम्हाला मी एक सांगतो, तोडण्याची भाषा तर संजय राऊतांनी करू नये। संजय राऊत शिवसेनेत कधी आले हो? सामनाचे संपादक झाले, पगार सुरू झाला त्यानंतर आले। शिवसेनेच्या जन्मापासून ते शिवसेनेत नव्हते, लोकप्रभामध्ये बसून शिवसेनेच्या विरुद्ध ते लिहायचे। हे तोडणं बिडणं नाही, हे सर्व एकनाथ शिंदे साहेबांसारख्या शिवसैनिकांनी केले, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी केले। त्यांनी कधी फटके नाही खाल्ले, कधी आंदोलनाने केलं, कधी जेलमध्ये गेले नाहीत कुठला प्रश्नांकरता। हे बोरू बहादूर आहेत, तोडण्याची भाषा यांनी करू नये। आम्ही जेव्हा यांना तोडू ना त्याला दाबणाने शिवता पण येणार नाही यांना, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। मी ठाण्यातनंच नुकतंच आलोय, एक त्यांच्याकरता बेड बुक करून आलोय। उद्या वेळ पडली तर मुंबईमध्ये जवळपास ते भांडुपला राहतात, जवळपास मेंटल हॉस्पिटल नाहीये, म्हणून जवळचं मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकरता एक बेड बुक करून आलेलं आहे। उद्या कदाचित 2 दिवसांनी कपडे फाडून रस्त्यावर ते फिरणार आहेत आणि त्याकरता मी महानगरपालिकेलाही सांगितलेलं आहे, एखादी गाडी तुम्ही तयार ठेवा की इतरांना त्रास देऊ नये, दगड मारू नये म्हणून। ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य पाहिली तुम्ही, ती सगळी कानावर आली। हे बघा, ते म्हणतात ना की दाखवतायत की मी खूप काहीतरी शिवसेनेकरता करतोय, शिवसेनेकरता मी रात्रंदिवस मेहनत करतोय, उद्धव ठाकरेंकरता। अरे, ज्या शरद पवारांनी आत्मसन्मानाकरता राष्ट्रवादी पक्ष वेगळा केला, काँग्रेसमधून बाहेर पडून, त्यांना सांगतायत की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा। उद्या कदाचित उद्धव ठाकरेंना पण त्यांनी सांगितलं असेल, त्यामुळे कोण त्यांच्या सोबत राहणार नाहीये, त्यांनी काँग्रेसची सुपारी घेतलेली आहे। एक शेवटचा प्रश्न, ऑपरेशन टायगर यशस्वी झालं? तुम्हाला माहिती, ज्या अर्थी संजय राऊत अशा पद्धतीने बडबड करतायत त्या अर्थी ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असेल। कधी दिसले 6 खासदार? लवकरच तुम्हाला निमंत्रण देऊ आम्ही तुम्हाला। या मंचावर आमच्याकडे जर ते 6 खासदार आले तर आम्ही त्यांचं स्वागत करण्याकरता तयार आहोत। अजून कोणाकोणाचं स्वागत करा? जेवढे येतील चांगली माणसं त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। धन्यवाद। आपल्यावर नरेश मस्कते, जेवढे येतील त्यांचं स्वागत करू। ज्या पद्धतीने संजय राऊत वक्तव्य करतात याचा अर्थ ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, समिती धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।